हॅलो गाईज, दिस इज प्रियंका कीर्तिवार. गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत मी आज मराठीचं तिसरं लेक्चर तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. जसं मी सांगितलं होतं की मराठीचे आपण लेक्चर सुरू केलेले आहेत. तर मागील प्रश्नांचा आढावा घेऊन, ठीक आहे, मागील प्रश्न हे सगळे आपण आज तिथे बघणार आहोत. ठीक आहे, पुन्हा आपण ती सिरीज कंटिन्यू करतो आहे मराठी व्याकरणची मागील वर्षातील प्रश्नपत्रिका. चला तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा गट कोणता? मी जसं सांगते टॉपिक नेहमीसारखं मी 10 वेळा सांगते की टॉपिक्स तुम्ही बरोबर बघा. ठीक आहे, खालील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा घटक कोणता? ठीक आहे, तर तुम्हाला याच्यामधला उभयान्वयी अव्ययाचा गट बघायचा आहे. म्हणजे त्यांनी काय विचारलं आहे, इथे अव्यय दिलेले आहेत, तुम्हाला उभयान्वयी अव्ययाचा गट बघायचा आहे. तुम्ही आन्सर कमेंट करायचं आहे आणि मी इथे एक्सप्लेन करते. ठीक आहे, चला. खालीलपैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणते अव्यय म्हटले त्यांनी? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय याचा गट विचारलेला आहे. ठीक आहे, तर बघायचं आहे व, शिवाय आणि आणखी. विकल्प म्हणजे काय म्हटलं होतं मी काल तुम्हाला, जसं की आपल्याला समुच्चय बोधक आहे, मी याच्यामध्ये म्हटलं होतं आणि व अशा प्रकारचे म्हणजे त्याचा वापर होतात. तर विकल्प म्हणजे हे किंवा हे, म्हणजे किंवा है ना, अथवा अशा प्रकारचे शब्द तिथे वापरले जातात, विकल्पबोधक असतात ते. तर अशा प्रकारचे आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आणि आलेला आहे, शिवाय आलेला आहे, ठीक आहे, आणखी आलेला आहे, म्हणजे तुम्हाला ॲडिशनसारखे दिसत आहे. तर हे विकल्प असूच शकत नाही, कारण ते ॲडिशनसारखे आहे. किंवा, पण, बाकी, परंतु. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणतात, किंवा, पण, बाकी, परंतु वगैरे याच्यात येत नाही, कारण की आपल्याला विकल्प बघायचा आहे. आपण सांगत नाही त्यांना म्हणून, यास्तव, म्हणून, आज मी हे करेल, म्हणून माझा रिझल्ट येईल, असं वगैरे काही नाही. म्हणून वगैरे याच्यामध्ये काहीच येणार नाही आहे. पण त्यांनी जर विकल्प म्हटला, पण हे येऊ शकतं, अथवा, किंवा, की, वा, या चारही असे शब्द आहे की याच्यामध्ये आपल्याला विकल्प दिसत आहे. हे चारही असे आहे की त्याच्यामध्ये आपल्याला विकल्प दिसत आहे. हे अथवा, हे अथवाचं मिनिंग पण किंवाच होते. ठीक आहे, अथवा म्हणतो हे किंवा ते, असे झाले की, परंतु ना तो की आहे, हा, हे वा, हे कधी कधी वा वापरतात, तर याला म्हणतो विकल्पबोधक, याला म्हणतो विकल्पबोधक. अशा प्रकारे हे विकल्पबोधक विचारायचे. कधी समुच्चय बोधक विचारू शकते. समुच्चय बोधकमध्ये मी सांगितलं होतं की ॲडिशन म्हणजे आणि व अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत. दुसरा प्रश्न बघा, तुम्ही कमेंट करत जायचं आन्सर्स. खालीलपैकी शब्दाची कोणती जात अविकारी आहे? तुम्ही कमेंट करत चालायचं आन्सर्स, विकारी आणि अविकारी. ठीक आहे, विकारी शब्द आणि अविकारी. त्यांनी काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणतं शब्दाची जात ही अविकारी आहे? अविकारी. ठीक आहे, आता विकारी आणि अविकारी म्हणजे काय होते? आता इथे सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण अव्यय हे सगळे तुम्हाला काय दिसतात आहे? शब्दांच्या जाती. हे चौघही काय आहे? शब्दांच्या जाती. विकारी आणि अविकारी, त्यांनी त्याच्यामधलं अविकारी विचार. आता विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे? विकारी म्हणजे काय, ज्याचे लिंग, जात, है ना, वचन हे सगळं चेंज होतं, त्याला आपण म्हणतो विकारी. जसं की सर्वनाम घेतलं आपण, हा, ही, हे, हाचं ही होत आहे, लिंग चेंज होत आहे. ठीक आहे, हे वचन चेंज होत आहे, याचं चेंज होत आहे, म्हणजे ज्याचं चेंज होत आहे तो विकारी शब्द असतो. जसं सर्वनाम आपण इथे टाकूया एक एक्झाम्पल. हां, आणि सपोज आता क्रियाविशेषण अव्यय घेतलं किंवा शब्दयोगी अव्यय घेऊ आपण, याच्यात नाही दिला ऑप्शनमध्ये, शब्दयोगी घेऊ. शब्दयोगी मागे, पुढे. मागेचं तुम्ही चेंज करू शकताय का? चेंज करू शकत आहे का मागेचं? नाही, मागेचं चेंज करू शकत नाही. मागं असं काही करत आहे का? नाही. ज्याचं चेंज होत नाही तो, जसं शब्दयोगी अव्यय, तो अविकारी शब्द असतो. तर तुम्हाला ते बघायचं. त्याच्यासाठी तुम्हाला शब्दांचं जाती माहीत पाहिजे, त्याचे विशेषण कोणते आहे, सर्वनाम कोणते आहे, हे सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, याच्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषण येतं. विशेषण का बरं? जसं मी काय म्हटलं, विशेषण म्हणजे नावाला मॉडिफाय करणारा. चांगला मुलगा, चांगला मुलगा म्हणजे याच्यात विशेषण कोणतं आहे? चांगला. ठीक आहे, तर चांगलाचं तर मुलगी गेलं तर चांगली करू शकतो आपण, लिंग चेंज होत आहे, चांगले होत आहे लिंग चेंज, है ना. तर ज्याचं चेंज होतं आहे ते सगळे विकारी शब्द असतात. ते सगळे कोणते असतात? विकारी शब्द विकारी असतात. आणि ज्याचे चेंज होत नाही ते अविकारी. काय चेंज होत नाही? लिंग, वचन,
विभक्ती हे चेंज झाले पाहिजे, तर विकारी शब्द असतात, नाही होत असेल तर अविकारी असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय जे आहे त्याचं चेंज होत दोन प्रकारचं आहे, ते त्याचं होतं पण काही ह्याच्यात होतं काही ह्याच्यात नाही होत, म्हणून याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यायचं आहे. बघू आपण की कसं. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट बघूया क्रियाविशेषण अव्यय म्हणजे एक सांगून देते तुम्हाला क्रियाविशेषण अव्ययाचं की जलद चालतो, मुलगा जलद चालतो है ना, तर ते जलदचं जल्दी होऊ शकते का नाही, तो एक वर्ड आहे है ना, त्याला आपण चेंज नाही करू शकत आहे, तर ते चेंज नाही होत आहे, तर म्हणून हे क्रियाविशेषण अव्यय. अविकारी, त्यांनी काय विचारलं होतं, अविकारी शब्द विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर तर तुम्हाला असं मिळणार आहे अजून, त्या क्वेश्चन पुरतं मी तेवढं एक्सप्लेन करते आहे. मुलांनी खरे बोलावे या वाक्यांचे अकरणरूप वाक्यात रूपांतर करा. आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तुम्ही आन्सर कमेंट करत चला. अकरणरूप विचारलं आहे मुलांनी खरे बोलावे या वाक्याचं. ठीक आहे, मुलांनी खरे बोलावे या वाक्याचं अकरणरूप विचारलंय. तर काय होईल या वाक्याचं अकरणरूप. सर्वात आधी अकरणरूप करायसाठी तुम्हाला करणरूप काय अकरणरूप काय हे समजून घ्या. करणरूप म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य, ठीक आहे, आणि अकरणरूप म्हणजे निगेटिव्ह वाक्य, हे लक्षात असू द्या. आणि तिथे विचारलं काय अकरणरूप म्हणजे तुम्हाला हे जे वाक्य दिलं आहे त्याचं नेगेटिव्ह वाक्य करायचं आहे, आणि हे जे करणरूप अकरणरूप आहे हे पण एक लक्षात ठेवायचे की हे क्रियापदाचा एक प्रकार आहे, क्रियापदाचा एक प्रकार आहे, हे बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, क्रियापदाचा प्रकार आहे करणरूप अकरणरूप. तर त्यांनी काय म्हटलं अकरणरूप करायचं आहे मुलांनी खरे बोलावे. आता मुलांनी खरे बोलावे याचं अकरणरूप म्हणजे निगेटिव्ह करायचं, तर याच्यात दिसतंय का मुलांनी नेहमी खरे बोलावे, याच्यात काही नेगेटिव्हच नाही आहे है ना. मुले खरे बोलत असतात, नेगेटिव्ह नाही आहे. मुले खोटे बोलत नाहीत, आता नेगेटिव्ह वर्ड इथे भेटला इथे भेटला. आता त्यांनी काय म्हटलं खरे बोलावे म्हणजे खोटे बोलू नये, मीनिंग नाही चेंज झालं पाहिजे वाक्याचं, फक्त आपल्याला त्याला नेगेटिव्ह करायचं. इथे काय म्हटलं मुले खोटे बोलत नाहीत, ते होतच नाही. मुलांनी खोटे बोलू नये, कोणतं राहील आन्सर ऑप्शन थर्ड, मुलांनी खोटे बोलू नये. म्हणजे याचा मिनिंग तेच राहते की मुलांनी खरे बोलावे खोटे बोलू नये. मिनिंग चेंज झालं का नाही, फक्त आपण नेगेटिव्ह वाक्य केलं ते या पॉझिटिव्ह वाक्याचं. ठीक आहे, असं करायचं आहे. आता चौथा प्रश्न बघा, आन्सर कमेंट करत जायचे. ठीक आहे, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. आता तुम्हाला मी जसं मागे सांगितलं होतं की फारसी शब्दाचं मी मागच्याच लेक्चरला सांगितलं की फारसी शब्दाचं मराठी शब्दामध्ये चेंज करायचं आहे तुम्हाला है ना, म्हणजे कोणता शब्द फारसीमधून मराठीत आला आहे, जसं तुरुंग त्याचं उत्तर होतं. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे की देशी शब्द ओळखायला लावला. मी म्हटलं होतं की त्याच्यात चेंज करायला लावला आहे, याच्यात ओळखायला येऊ शकते. तर नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे मी, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. आता याच्यातला तुम्हाला देशी शब्द, आपल्या देशी शब्द कोणता आहे ओळखायचा आहे. अर्ज आहे का, खाना, बटाटा, घोडा. तर तुम्ही बघा इथूनच समजू येते की अर्ज हा आपला देशी शब्द नाही, खाना बिलकुलच नाही, खाना आपला देशी शब्द आहे का नाही, बटाटा तरी वाटत आहे का नाही, भले तुम्ही म्हणत असाल तरी तो आहे नाही, अर्जही नाही, खानाही नाही, बटाटाही नाही. ठीक आहे, तर आपला देशी शब्द आहे घोडा. काय आहे घोडा, ओळखूच येत आहे की देशी शब्द कोणता आपला घोडा, एकदम देशी शब्द आहे हा. ठीक आहे, म्हणून अशा प्रकारचे पण तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि हे बघा, हे इतके सोपी प्रश्न आहे की हे तुम्ही सॉल्व करू शकता, म्हणून हे प्रश्न म्हणजे मार्क्स नाही गेले पाहिजे अशा प्रकारे ते घेत आहे मी. ठीक आहे, असे प्रश्न करून ठेवा, असे टॉपिक्स करून ठेवा. आता पुन्हा आला आपल्याला वर्णमालेवर. एक प्रश्न मागच्या वेळेस होता आपल्याला की कोणतं विचारलं होतं, कंठ तालव्यवाला प्रश्न विचारला होता की कोणतं कंठ तालव्य आहे, तर ऐ आपण उत्तर दिलं. तसंच हा प्रश्न आहे एक वर्णमालेवर, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो. क्ष व ज्ञ हे दिलेलं आहे तुम्हाला, दोन ऑप्शन, क्ष व ज्ञ. ठीक आहे, क्ष व ज्ञ. ठीक आहे, हा क्ष आणि हा ज्ञ हे कोणते आहे सांगा, कमेंट करा. मूलध्वनी आहे, विशेष संयुक्त व्यंजन आहे, महाप्राण व्यंजन आहे की अर्धस्वर आहे. आता मूलध्वनी काय आहे, विशेष संयुक्त व्यंजन काय आहे, महाप्राण काय आणि अर्धस्वर काय, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. एक गोष्ट बघायची आहे की अर्धस्वर आपण एकदा
घेतलेला आहे. जसं आपण म्हटलं होतं की संधी करताना यनादेशवाली संधी होती, त्याच्यामध्ये अर्धस्वर वापरले जातात. कोणते आहे? य, र, ल, व हे अर्धस्वर आहे. तर याच्याशी काही घेणं देणंच नाही, हा ऑप्शन असाच कटतो. ठीक आहे. महाप्राण, महाप्राण व्यंजन म्हणजे काय असतो? ज्या व्यंजनमध्ये ह मिक्स असतो, जसं की फ, एक्झाम्पल फ, या फ मध्ये या फ मध्ये काय आहे? ह मिक्स आहे. येत आहे फ सुद्धा, फक्त प म्हणा आणि फ म्हणा, आहे ह मिक्स आहे. ब, भ, भ मध्ये ह मिक्स आहे, तर ज्याच्यामध्ये ह मिक्स असतो तो असतो महाप्राण व्यंजन. ठीक आहे. मग आहे मूळध्वनी, मूळध्वनी आहेच नाही, हा पण ऑप्शन कॅन्सल, हा पण ऑप्शन कॅन्सल. कोणता आहे? संयुक्त व्यंजन. हे काय आहे? संयुक्त व्यंजन. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे, हे संयुक्त व्यंजन तर आहेच, जर याला हे लागले असेल तर हे संयुक्त व्यंजन असतात, अदरवाईज हे जोडा अक्षर असतात, हलंत. समजत आहे का? हा मायनर फरक या दोघांमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मायनर फरक. ठीक आहे. अशा गोष्टीमुळे चुकू शकतात, कारण ते जोडा अक्षर पण आहे आणि संयुक्त व्यंजन पण आहे. जेव्हा हलंत लागतं तेव्हा ते संयुक्त व्यंजन असतात, जेव्हा हलंत नसतं ते, इथे चुकीचं दिलं आहे, इथे हलंत पाहिजे, तर ते संयुक्त व्यंजन असतात. ठीक आहे. नाहीतर अदरवाईज ते जोडा अक्षरे पण असतात, कारण की ते जोडा अक्षरे केव्हा बनतात? एकदा सांगते तुम्हाला, जोडा अक्षरे हे केव्हा बनतात? जेव्हा एकापेक्षा जास्त व्यंजन असतं, स्वर अधिक एकापेक्षा जास्त व्यंजन ज्याच्यामध्ये असतं. आता क्ष मध्ये, क्ष, या क्ष वर्णामध्ये काय काय आहे? फोड केली तर क अधिक श अधिक अ, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजन आहे. ठीक आहे. आणि पुन्हा एक सांगते मी तुम्हाला, हां, आता ज्ञ आहे, हा ज्ञ, याच्यामध्ये काय? ग अधिक द अधिक अ, तर याच्यापेक्षा एकापेक्षा दोन व्यंजन आहे. ठीक आहे. दोन व्यंजन प्लस एक स्वर येत आहे, तर तो जोडा अक्षर असतो, अदरवाईज तो संयुक्त व्यंजन असतं, जर हलंत लागलं असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे समजलं आहे? अंधस्थल, पुन्हा संधी आला. टॉपिक कोणता? संधी. बघा, संधीवर प्रश्न भरपूर आहे, संधी चांगल्या करून ठेवायचे, संधीवर प्रश्न भरपूर आहेत. अधस्थल, आता मी म्हटलं होतं, पहिल्या लेक्चर घेतला तेव्हा स्वर संधी विचारण्यात आली, दुसरा लेक्चर घेतला तेव्हा आपण व्यंजन संधी विचारण्यात आली. आता बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? त्याच्यावरूनच समजते विसर्ग संधी आहे म्हणून, त्याच्यावरूनच समजते विसर्ग संधी आहे म्हणून. समजत आहे? बी ऑप्शन, आन्सर ऑप्शन बी, विसर्ग संधी. ठीक आहे. त्याच्यावरून तर समजतेच, पण आपल्याला लक्षात पण ठेवायचं की हा जो विसर्ग आहे त्याच्या जागी इथे काय आलं आहे? स आलेला आहे. इथे काय आलेलं आहे? स आलेला आहे. ठीक आहे. या विसर्गाच्या जागी इथे स आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. तर अधस्थलचं काय होतं? अध अधिक तल. ठीक आहे. आज थोडे जास्त क्वेश्चन्स घेतलेले आहे मी. ठीक आहे. तर बघायचं, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न मिळाला आहे, एक्सप्लेन तर करतेच आहे मी, पण आज तुम्हाला टाईम देता नाही आहे, कारण की तुम्हाला कमेंट करत जायचं आहे. मी कमेंट बघणार आहे आणि तुमच्या ॲन्सर पण इथे सॉल्व होत आहे. कमेंट 2 मिनटात तुम्ही करून टाकत जा. ठीक आहे. चला नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. काय म्हटलं त्यांनी? खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. चला, अशुद्ध शब्द ओळखायचा म्हणजे कोणता शब्द असा चुकीचा लिहिलेला आहे ते बघायचं आहे. अशा प्रकारचे पण प्रश्न खूप इझी असतात. बघा, शिपाई, सिंह पण आपल्याला वाटतात सोपे असतात, पण ते बघायच्या वेळेस एक विल्यांटी, मात्रा, काना जर तुमचा चुकला तर ते पूर्ण चुकतं. म्हणून बघायचं कोणता शब्द, याचं कमेंट करा आन्सर पटकन. कोणता शब्द चुकीचा आहे सांगा. ठीक आहे. बघा, इथे बघत असाल तुम्ही की कोणता शब्द अशुद्ध आहे? हा शिपाई बरोबर आहे, सिंह पण बरोबर आहे, असं विलंटी वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. स्मृती पण बरोबर आहे, हा चुकीचा आहे. हा चुकीचा आहे म्हणजे हा चुकीचा आहे, पण ॲन्सर हेच आहे. त्यांनी विचारलंच काय? अशुद्ध म्हणजे
जो शुद्ध लिहिलेला नाही आहे तोच. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. शीघ्रकोपी म्हणजे काय? आता समानार्थी शब्दासारखं सांगा. शीघ्रकोपी म्हणजे काय? अच्छा, याच्यामध्ये बघा शीघ्र, याची फोड करा. कोप म्हणजे ते अतिशय रागिष्ट. कोप म्हणजे होते अतिशय रागिष्ट. तुम्ही आन्सर कमेंट करा. मी सांगायचीच आहे आन्सर, तोपर्यंत तुमचं कमेंट करून होतं आहे. ठीक आहे. शीघ्रकोपी म्हणजे मोजक्या शब्दात बोलणारा. मी काय म्हटलं, कोप म्हणजे पहिलेच तुम्हाला हिंट दिली आहे की रागवणारा. ॲज कुठे रागवणारा हे आन्सर ऑप्शन 4. अतिशय लवकर रागवणारा, कोपमध्येच आन्सर. हा कोपचं मिनिंग जर कोपीचं मिनिंग जर माहीत असलं तर तुम्हाला आपोआप ते आन्सर निघतं. ठीक आहे, ते मिनिंग तुमचं पाहिजे. ठीक आहे. मोजक्या शब्दात बोलणारा येऊ शकत नाही. श्रम करून जगणारा शीघ्रकोपी होऊच शकत नाही. अतिशय लवकर बोलणारा, हां अतिशय लवकर रागवणारा, बोलणारा नाही. ठीक आहे. नेक्स्ट चला, काय आता प्रश्न. नीलू नावाचा काळा कुत्रा होता. आता बघा, हा थोडासा आला आपल्याला ग्रामर परफेक्टवाला. नीलू नावाचा काळा कुत्रा होता, विशेषण ओळखा. नीलू नावाचा काळा कुत्रा होता, विशेषण ओळखा. चला, नीलू नावाचा काळा. आता विशेषण, मी काय सांगितलं होतं विशेषणबद्दल, पुन्हा सांगते. विशेषण काय करतो? नामाबद्दल माहिती सांगतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. जसं मुलगा आहे, मुलगा नाम आहे, कसा आहे? चांगला मुलगा. त्याचं विशेष माहिती काय सांगितली आहे त्या मुलाबद्दल की चांगला आहे. तर चांगला काय झाला? त्याचं विशेषण झालं. तर नामाबद्दल जो विशेष माहिती सांगतो त्याला म्हणतो आपण विशेषण. ओके, चला. तर याच्यामध्ये काय, नीलू नावाचा काळा कुत्रा आहे. त्याच्यात सर्वात आधी तुम्हाला काय बघायचं? नाम शोधायचं आहे. हे एक नाम आहे, पण त्याच्या आधी काही आहे का? नाही. आहे का? नाही. विशेषण नाही आहे. पुन्हा एक कुत्रा. कुत्रा एक नाव आहे, नाम आहे. ठीक आहे. तर कसा कुत्रा आहे? तो काळा कुत्रा आहे. नावाला मॉडिफाय कोण करत आहे? काळा. ठीक आहे. एका वाक्यात नाम असू शकतात 2-3. ठीक आहे. तर ते बघायचं आहे. कुत्र्याला कोण मॉडिफाय करतात? काळा. कसा कुत्रा आहे तो? काळा कुत्रा आहे. झाला. इथेच ऑप्शन 3 काळा. काय विशेषण? काळा कुत्रा. फक्त तुम्हाला बघायचं, इतकी इझी आहे, काहीच नाही, एवढंच आहे. त्याचं किती मोठा आहे ते किती समजणार. एक नामाबद्दल विशेष माहिती सांगतो तो विशेषण ओळखायचं आहे वाक्यातून आपल्याला. आता त्याच्यासाठी विशेषणासाठी आपल्याला सर्वात आधी नाम ओळखावं लागेल. नावाला जो मॉडिफाय करतो तो विशेषण. आणि कधी पण लक्षात ठेवायचं की विशेषण नामाला लागूनच येतं. हां, ते कधी नावाच्या नंतर पण येऊ शकतो. ठीक आहे. कारण की 2 प्रकार पण असतात, एक अधिविशेषण, एक विधिविशेषण. अधिविशेषणमध्ये नामाच्या आधी आलेला, विधिविशेषण म्हणजे नामानंतर आलेला. ते अनेक प्रकार पडतात त्याचे, ते बघूया आपण. एखाद्या प्रश्नात येईलच आहे. खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? काय म्हटलं आहे? कमेंट करायचं आहे. आताच बघितलं आपण संयुक्त, नाही सॉरी ते व्यंजन होतं, हे क्रियापद. क्रियापदाचं हे पण एक प्रकार आहे. क्रियापदाचा एक प्रकार येऊन गेलेला आहे, करणरूप अकरणरूप. ठीक आहे, पण ते चेंज करायसाठी आलं होतं. संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? बघा, कोणते उदाहरण आहे संयुक्त क्रियापदाचे? आता त्याच्यासाठी तुम्हाला संयुक्त क्रियापद माहिती पाहिजे आहे. एक एक्झाम्पल घेऊया. एवढा लाडू खाऊन टाक. आता कधी पण लक्षात ठेवायचं, क्रियापद सर्वात शेवटी असतं मराठीमध्ये. आणि आपल्याला माहीत असते की क्रियापद म्हणजे काहीतरी हालचाल, काहीतरी ॲक्शन, है ना. ॲक्शन तर असतंच, पण मराठीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता याच्यात ॲक्शन कोणती आहे? खाऊन आहे खाऊन. तर खाऊन तर आहेच ॲक्शन, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये की नुसती क्रिया असणं जरुरी नाही आहे इथे. आता क्रियापद, आणि हे पण लक्षात ठेवायचं की हर वेळेस क्रियापद शेवटीच येतं मराठीमध्ये. समजला? क्रियापद एकदम लास्टमध्ये येतो, म्हणून ओळखायला इझी जातो. जो लास्टमध्ये आहे तो क्रियापद असतो. मग तो आहे काऊन नाही राहत? आहे हा शब्द आहे. आता तो कोणता क्रियापद आहे ते आपल्याला माहीत पाहिजे, ही स्थिती आहे. आता क्रियापद आपल्याला माहिती आहे की क्रियापद म्हणजे ॲक्शन. याच्यामध्ये ॲक्शन कोणती आहे? खाऊन आहे. एवढा लाडू खाऊन टाक. आता खाऊन, पण ही जी ॲक्शन आहे ही पूर्ण नाही झाली आहे. पूर्ण नाही झालेली आहे. टाक, खाऊन टाक. खाऊन म्हणजे तसं नाही, टाक नाही. खाऊन टाक म्हणजे खाऊन घे, त्याचं मिनिंग खाऊन घे.
हे खाऊन आणि हा टाक वेगवेगळे नाही आहे, खाऊन टाक एकच गोष्ट आहे. खाऊन ये, जसं इथे दिलं आहे खाऊन ये, ही खाऊन आणि हा ये, ह्या दोन क्रिया आहे. येणे म्हणजे येण्याची पण क्रिया होते आणि खाण्याची पण क्रिया होते. इथे फक्त खाण्याची क्रिया होते. टाक म्हणजे बाहेर फेकून टाक, तो टाक नाही येते. खाऊन टाक म्हणजे खाऊन घे. ठीक आहे, हे खाऊन ये, पहिले खा आणि मग ये, दोन क्रिया. तर जेव्हा एक क्रिया होते ना तर त्याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद, आणि त्याच्यासोबत जेव्हा असते दोन त्याला म्हणतो सहाय्य. ते क्रियापदाचे प्रकार आहे, तर तुम्हाला बघावं लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तो टॉपिक आहे. पण याचं लक्षात ठेवायचं आहे की संयुक्त क्रियापदाचं ते कोणतं आहे, की आता तुम्हाला ऑप्शन बघायचं आहे याच्यातून की कोणतं आहे. चला कमेंट करा, तोपर्यंत तुम्ही कमेंट करायचं आहे. चला मीच सांगते, खाऊन टाक ही वेगळी क्रिया आहे. खायच्या पण खाऊन आणि जा, खा आणि जा दोन क्रिया येतात. दिसतात दोन क्रिया, ही पहिली क्रिया ही दुसरी क्रिया, ही पहिली क्रिया दुसरी क्रिया. याच्यामध्ये एकच क्रिया आहे, ही दुसरी क्रिया नाही आहे. खातो हे तर काही आहेच नाही. ठीक आहे, तर खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं आहे. पुन्हा बघूयात अशा क्रियापदाचे प्रकार आणखी. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? स्थलवाचक कोणतं आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? बघा, स्थल म्हणजे प्लेस, लक्षात ठेवायचं आहे. स्थल प्लेस. हां बघा, वारंवार, पटपट, खाली, नेहमी, वारंवार प्लेस आहे का? नाही. इथेच क्लिअर होत आहे. पटपट प्लेस आहे का? नेहमी प्लेस आहे का? नाही. हे आहे ते आपलं काय दाखवत आहे, केव्हा, है ना. खाली हे प्लेस दाखवत आहे. कुठे विचारायचं, कुठे वारंवार येतं, कुठे पटपट येतं, नाही. कुठे? खाली. कुठे? खाली. तर प्लेस कोणती आहे? खाली. बस. अजून काय? स्थलवाचक क्रियाविशेषण विचारलेलं आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणाचा पार्ट आहे, क्रियाविशेषणाचा टाईप आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा संधी आली आहे. आता हे तुम्ही सांगा, कमेंट करा, कमेंट करत चला. संधी कमेंट करायची आहे. आन्सर चला. काल एक टॉपिक बघितलं होतं आपण संधीबद्दल, तर ते मी सांगितलं होतं ना, जशी एक सिरीज आहे, हीच सिरीज घेऊन घेऊ पहिली. काल पण तीच सिरीज होती. त, थ, द, ध, न, हलंत असतात. हां, त, थ, द, ध, न ही सिरीज आहे. त, थ, द, ध, न वाली. मी सांगितलं हे प्रथम व्यंजन, हे तृतीय आहे, हे अनुनासिक आहे. असं का बरं लिहिलं? कारण की हे व्यंजन संधीचे प्रकार आहे. व्यंजन संधीचे प्रकार आहे काही. एक प्रथम व्यंजन संधी, एक तृतीय व्यंजन संधी असते, एक अनुनासिक असते. तर बघा, ही पहिल्या प्लेसवर आहे म्हणून प्रथम व्यंजन आहे, तिसऱ्या प्लेसवर आहे तृतीय, आणि ही अनुनासिक आहे म्हणून अनुनासिक. तर बघा, अशा संधी सदाचार, हे जे सदाचार शब्द आहे, हा सदाचार याचं काय होतं एक समजून घ्या. सत अधिक आचार. काय होतं याचं? सत अधिक. आता तुम्ही म्हणाल मॅम इथे तर द आहे, तर तुम्ही सत कसं सांगत आहे? तर बघा, सदाचार, सदा अधिक आचार नाही होत. सद अधिक आचार हे होऊ शकतं, खूप जण लिहू शकतात. हे सदाचार हे पण नाही होत. सत अधिक आणि सदमध्ये फरक राहू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन राहू शकते. का बरं? कारण आता एक गोष्ट समजायची आहे की या तला कालच्या प्रॉब्लेममध्ये ननी रिप्लेस केलं होतं. जगन्नाथ. कोणता वर्ड होता? जगन्नाथ. तला ननी, जगत अधिक नाथ असं दिलं होतं, तर त्याचं इक्वल टू जगन्नाथ हे होतं. तच्या ऐवजी काय आला होता? न आला होता. तर याच्यामध्ये काय आहे? सदाचार हा द आलेला आहे, म्हणजे हा द इथे आहे, तृतीय स्थानी आहे, म्हणजे याच्या जागेवर प्रथम येईल. याच्या जागेवर पण प्रथमच येते आणि याच्या जागेवर पण प्रथमच येते. फक्त प्रथम दिलं असेल तर प्रथमच्या जागेवर तृतीय येते. हे लक्षात ठेवायचं संधी करताना. ते आता तुम्हाला टाईप आहे, एवढं एक्सप्लेनेशन करेल तर मग बाकीचे क्वेश्चन राहून जाईल. तर तच्या ऐवजी द. ठीक आहे, तर इथे काय आहे? सदाचार. इथे द आलं आहे, तर आपल्याला विग्रह करताना प्रथम येऊन जाईल त्याच्या जागेवर त. जर इथे तृतीय दिलं इथे प्रथम दिलं असेल तर विग्रह करताना हा येऊन जाईल. समजत आहे? सत आलाय अधिक आचार, एवढं आहे. इझी आहे, केलं तर पूर्ण इझी आहे. ठीक आहे, सदाचारचं केलं आहे, सत अधिक आचार.
कालचं काय होतं, जगत अधिक नाथ, तर याचं काय होतं मग ते जगन्नाथ. बघा ही कोणती झाली मग तृतीय, आणि ही कोणती झाली अनुनासिक. का बरं, कारण की हा न आलाय या तच्या जागेवर, ह्या पहिल्याच्या जागेवर हा न आलाय म्हणून ती अनुनासिक संधी झाली. ठीक आहे, अशा प्रकारचे संधीचे प्रकार आहे. नेक्स्ट बघा, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता. चला आता हा आहे आपला पुन्हा सामासिक शब्द आलाय. समास म्हणजेच होतं की पूर्ण आपण म्हणतो ना मिश्रण. आता हे समास बघा, लक्ष्मीकांत, आता आपल्याला बघायचं आहे कोणता समास आहे, हे काय हे नाही विचारलं आहे. समासाचं सिंपल शब्दाचं मिनिंग विचारलं आहे, विग्रह विचारला आहे की त्या लक्ष्मीकांताचं काय होतं याच्यामध्ये. लक्ष्मीचा पती, लक्ष्मी आहे कांता ज्याची, लक्ष्मीचा कांत की लक्ष्मी प्लस कांत सांगायचं आहे. कमेंट करा. बघा सामासिक शब्दांमध्ये काय होतं, जसं एक्झाम्पल आपण घेतो पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी आपण म्हणतो का असं नाही, तर आपण एक शब्द जोडतो पुरणपोळी. आपण डायरेक्ट शॉर्टमध्ये म्हणतो पुरणपोळी, त्याला समास म्हणतो. पूर्ण आपण एवढं डिटेल सांगत नाही बसत. पुरण घालून केलेली पोळी असं नाही म्हणत, डायरेक्ट आपण म्हणतो पुरणपोळी. ठीक आहे, तर ते आहे लक्ष्मीकांत असा वर्ड आहे, त्याच्यामध्ये येईल हा लक्ष्मी आहे कांता ज्याची. लक्ष्मी आहे कांता ज्याची म्हणजे लक्ष्मी आहे, कांता म्हणजे पत्नी, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो लक्ष्मीकांत. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे वगैरे नसतं. हां ठीक आहे, डायरेक्टच ऑप्शन समजू येतं. शब्दांच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, उद्देश सांगायचं. शब्दाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, सांगा उद्देश सांगायचा आहे. आता बघा हा एक उद्देश कुठून आला बा. उद्देश म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय, तो उद्देश नाही. ठीक आहे, आपण वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ऐकलंच आहे. ठीक आहे, अजून एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये यांच्या जागी एक शब्द यूज होतो, कर्ताच्या जागी उद्देश. कर्ताला म्हणतो आपण उद्देश. कर्ताला जो मॉडिफाय करतो म्हणजे कर्तालाच आपण उद्देश म्हणतो, त्याच्यात कर्ताला जो मॉडिफाय करतो त्याला म्हणतो आपण उद्देश विस्तार. विस्तार. कर्माला कर्मच म्हणत आहे. याला या टॉपिकचं नाव ऐकून घ्या, वाक्य पृथक्करण. काय आहे, वाक्य पृथक्करण. कर्माला कर्मच म्हणतो, क्रियापदाला आपण म्हणतो विधेय. क्रियापदाला आपण म्हणतो विधेय. ठीक आहे, विधेयाला जर कोणी मॉडिफाय, क्रियापदाला कोणी मॉडिफाय करत असेल, जसं नामाला मॉडिफाय विशेषण करतं तसं, तर त्याला म्हणतो विधेय विस्तार. बस हे दोन याच्या जागी याच्यामध्ये नावं वापरतात. याला म्हणतो वाक्य पृथक्करण. कर्ताला उद्देश म्हणतात, कर्ताला कोणी मॉडिफाय करत असेल तर उद्देश विस्तार. क्रियापदाला विधेय म्हणतात, विधेयाला कोणी मॉडिफाय करत असेल तर विधेय विस्तार. कर्माला कर्मच म्हणतात, कर्माला कोणी मॉडिफाय करत असेल तर कर्म विस्तार म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता एवढं समजलं. तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता किंवा नोट करून ठेवायचं आहे. ठीक आहे, इथे घेऊया. ओके, हां आता काय वाक्य आपलं, शारदाच्या चंदनात. इथेच घेऊन घेऊ ना. शारदाच्या चंदनात गुलमोहर मोहक दिसतो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. मोहक दिसतो, दिसणारे काय, गुलमोहर. दिसणारे काय, क्वेश्चन विचारायचं आहे क्रियापदाला. आपण म्हटलं शेवटचा क्रियापद असतो, तर क्वेश्चन विचारला काय किंवा कोणी कर्ता ओळखायसाठी. दिसणारं काय, गुलमोहर. दिसणारा कोण विचारायचं आधी, काही आहे का, नाही. शारदा दिसताय का, नाही. शारदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो म्हणतात, तर दिसणारं काय आहे, गुलमोहर. जो दिसणारा कायने आन्सर येतो, जसं आपण विचारतो तो असतो कर्ता. तो काय असतो, कर्ता. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, कर्ताच ओळखायचा आहे. पण इथे काय उद्देश नाव चेंज केलेलं आहे. कर्त्यालाच आपण काय म्हणतो उद्देश. उद्देश विचारला आपल्याला, कर्ता मिळालेला आहे, जे विचारलं आहे तेवढं काढायचं आहे. ठीक आहे, काय आहे कर्ता. तर दिसतो काय झाला, क्रियापद झाला म्हणजे विधेय झाला. ठीक आहे, विधेय. आणि त्याला आपण क्वेश्चन विचारला, त्या क्रियापदाला क्वेश्चन विचारायचं, कर्ता
करता आपल्याला शोधायचं असेल तर दिसणारा काय गुलमोहर, क्रियापद कोणतं आपलं दिसतो, तर दिसणारं काय गुलमोहर, तर आपल्याला करता मिळतो. आणि करताला काय म्हणतो आपण उद्देश, फक्त नाव बदललं आहे, प्रश्न वगैरे ते तसंच शोधायचं वगैरे तसंच. उद्देश तर कोणता आहे आपला गुलमोहर, इझी आहे, असंच करायचं आहे. तुम्हाला होऊ शकते कर्म विचारेल, कधी विधेय विचारेल, फक्त उद्देश विचारल्याबरोबर एकदम हे काय व्हायचं आहे, कारण की तो वाक्य पृथक्करणचा पार्ट आहे. लास्ट क्वेश्चन आहे आपला, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा. काय म्हटलं आहे, देवापुढे सतत जळणारा दिवा, याला काय म्हणतात हे सर्वांना आलं पाहिजे. याचा आन्सर तुम्ही सांगायचं आहे, कमेंट करा. दीपस्तंभ राहीन का, देवापुढे सतत जळणारा दिवा, लामण दिवा नाही, समई, सतत जळते का समई, सतत, आपण कधी कधी, नंदादीप, काय म्हणतात सतत जळणाऱ्या दिव्याला, नंदादीप. आन्सर ऑप्शन ब, काय आहे नंदादीप. देवासमोर सतत जळणारा, असे सोडायचे नाही, असे वाचून ठेवा हे, कारण की डेली यूजचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आय होप तुम्हाला क्वेश्चन समजले असतील. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण मराठीची सिरीज सुरू ठेवूया. भरपूर सारे क्वेश्चन मिळतील, भरपूर सारे क्वेश्चनसोबत तो टॉपिक मिळतच आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक टॉपिक एवढा परफेक्ट करा की तुम्हाला डायरेक्ट आता क्वेश्चन तर मिळतच आहे, याच्यातलेच होऊ शकते की अशाच प्रकारचे प्रश्न येतीलच आपल्या पेपरमध्ये. तर कारण की हे आयोगाचेच प्रश्न आहे, आयोगाने विचारलेले आहे, काही इकडचे तिकडचे नाही, पूर्ण आयोगाचे प्रश्न आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही रिवाईज पण याला करत जायचं आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारले, अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न सॉल्व करा. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.